नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे रक्षाबंधन एक काळ रात्र. तर चला सुरू करूया. 250 वर्षाचा देशमुखवाडा त्या रात्री जणू स्वतः जिवंत श्वास घेणारा राक्षस वाटत होता. आकाशात ढगांची प्रचंड गडगडाट सुरू होती. विजांच्या लख्ख प्रकाशात वाड्याच्या काळ्या दगडी भिंती आणि छपरांवरचे जुने कौल क्षणभरासाठी चमकून पुन्हा दाट अंधारात गडप होत होते. बाहेर मुसळधार पावसाचे थेंब वाड्यावर बंदुकीच्या गोळ्यांसारखे आदळत होते. झाडांच्या फांद्या जोराच्या वाऱ्याने खिडक्यांवर अशा घासत होत्या जणू काही एखादा भुकेला जीव आत शिरण्यासाठी नखांनी लाकूड खरवडत आहे. वाड्यातील मोठ्या दिवाणखान्यात ठेवलेल्या जुन्या अँटिक पॅन्डुलम घड्याळाची संथ टिकटिक संपूर्ण घरात घुमत होती. टिक टॉक ऋतुजा सोफ्यावर पाय पोटाशी दुमडून बसली होती. तिच्या अंगातून एक थंडगार शिरशिरी जात होती. आजची रात्र साधी नव्हती. आज नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन. पण देशमुखांच्या या वाड्यासाठी हा दिवस उत्साहाचा नव्हता, तर एक भीषण शापासारखा होता. बरोबर 2 वर्षापूर्वी याच काळ रात्री ऋतुजाचा सक्का धाकटा भाऊ समीर घाटातील खोल दरीत पडून नाहीसा झाला होता. त्याचा मृतदेह शोधण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले होते. पोलिसांना दरीच्या तळाशी फक्त चिखल, तुटलेल्या झाडाच्या फांद्या आणि रक्ताने माखलेली गाडीची तुटलेली नंबर प्लेट सापडली होती. आज समीरच्या आत्म्याला शांतीसाठी आईबाबा त्र्यंबकेश्वरला विशेष नारायण नागबली आणि श्रद्धापूजेसाठी गेले होते. वाड्यात आज ऋतुजा पूर्णपणे एकटी होती. तिचे स्वतःला 1000 वेळा समजावले होते की ती आता मोठी झाली आहे. घाबरण्याचे काही कारण नाही, पण घरातील प्रत्येक सावली, हवेच्या प्रत्येक झोताने हलणारा पडदा तिच्या काळजाचा ठोका चुकवत होता. तिने हातातल्या पूजेच्या ताटातील लाल रेशमी राखीकडे पाहिलं. रेशमाचा तो मखमली धागा तिला आज एखादी जळत्या अंगारासारखा वाटत होता. घड्याळात रात्रीचे 11:15 वाजले. अचानक समोरच्या टिपायावर ठेवलेला तिच्या मोबाईलची स्क्रीन लख्ख पेटली. अंधाऱ्या खोलीत त्या प्रकाशाने एक विचित्र चमक निर्माण केली. फोन व्हायब्रेट झाला. ऋतुजाने दचकून फोन हातात घेतला. अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअप मेसेज आला होता. तिने मेसेज उघडला आणि तिच्या तोंडातले पाणी पळाले. स्क्रीनवर स्पष्ट अक्षरात लिहिले होते, ताई, माझी राखी कुठे आहे? ऋतुजाचे डोळे विस्फारले. तिने थरथरत्या बोटांनी प्रोफाईलवर क्लिक केले. तिथे नाव नव्हते, पण तो नंबर समीरचा जुना पर्सनल नंबर होता, ज्या नंबरचे सिम कार्ड पोलिसांनी अपघातानंतर लगेच बंद केले होते. त्याचे हँडसेट दरीत कुठेतरी तुकडे झाले होते. त्या नंबरवरून हा मेसेज येत होता. तिने स्वतःच्या मनाला ठाम केले, नाही, हा कोणीतरी सायबर भामटा आहे. कोणाला तरी माहिती आहे की आज समीरची डेथ ॲनिव्हर्सरी आहे आणि तो माझी क्रूर चेष्टा करतोय. तिने थरथरत्या बोटांनी टाईप केलं, कोण आहेस तू? पोलिसात तक्रार करेन मी. अवघ्या 3 सेकंदात मेसेजला ब्लूटूथ आली आणि खाली टायपिंग दिसू लागले. पोलिसांना सांगशील की तुझा भाऊ राखी मागायला आलाय. 2 वर्ष खूप वाट पाहिली ग तुझी. त्या दरीत खूप थंडी असते ताई. चिखलात हातपाय आखडून जातात. आज मला ऊब हवी आहे. ऋतुजाचा श्वास घशात अडकला. तिने लगेच तिच्या चुलत भाऊ निलेश याला फोन लावला. निलेश पुण्यात एका IT कंपनीत काम करत होता. 2 रिंगनंतर निलेशने फोन उचलला. ताई, एवढ्या रात्री तू बरी आहेस ना? निलेश, ऋतुजाचा आवाज इतका थरथरत होता की शब्द फुटत नव्हते. समीरच्या नंबरवरून मला मेसेज येत आहेत रे. कोणीतरी वाड्याच्या आसपास आहे. मला खूप भीती वाटते. काय ताई, तू शांत हो आधी. तो नंबर तर ब्लॉक होता ना? कोणीतरी हॅक केला असेल. तू वाड्याचे सगळे दरवाजे लावले आहेस ना? हो, मुख्य लाकडी दरवाजाला आतून मोठी लोखंडी कुलूप लावलंय. पण निलेश, मला घरात कसला तरी कुजका वास येतोय, जसं काही मेलेला प्राणी कित्येक दिवस पाण्यात सडतोय तसा. ताई ऐक, मी लगेच गाडी काढतोय. घाटात पाऊस खूप आहे. मला पोचायला 1.5-2 तास लागतील. तोपर्यंत तू बेडरूममध्ये जा, आतून कडी लाव आणि देवाच्या मूर्तीसमोर बस. मी रोहनला फोन करतो. तो तुझ्या गावाजवळच त्याच्या फार्म हाऊसवर आहे. त्याला 5 मिनिटात वाड्यावर पोचायला सांगतो. निलेश घाईघाईने फोन ठेवतो. ऋतुजाने फोन कट केलाच होता की पुन्हा मेसेज स्क्रीनवर उमटला. निलेशला बोलावून काही फायदा नाही ताई, आणि रोहन तर मुळीच नाही. त्या रात्री रोहनच गाडी चालवत होता ना? जेव्हा गाडी घाटाच्या कठाड्यावर आदळली तेव्हा तू आणि रोहन आधी बाहेर उडी मारून सुरक्षित झालात. मी मागे अडकलेलो होतो.
गाडी दरीकडे घसरत होती. मी खिडकीतून तुझा हात धरला होता ताई, आठवतंय का तुला? ऋतुजाच्या डोळ्यासमोर अंधारी आली. तिच्या हृदयाचे ठोके इतके वाढले की तिचा स्वतःचा छातीचा ठोका तिला कानात ऐकू येत होता. हे सत्य जगात फक्त तिघांनाच माहीत होते, तिला, रोहनला आणि मृत समीरला. जगाला त्यांनी सांगितले होते की टायर फुटल्यामुळे गाडी थेट दरीत कोसळली, पण सत्य वेगळेच होते. त्या रात्री समीरचा हात तिच्या हातात होता. समीर जीव वाचवण्यासाठी आक्रोश करत होता, पण गाडीचे वजन तिलाही खाली खेचत होते. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिने एका क्षणात भयापोटी समीरचा हात झटकून दिला होता. तो रक्ताळलेला हात, समीरचे विस्फारलेले डोळे आणि दरीतून आलेली त्याची शेवटची किंकाळी. गेली 2 वर्षे ती हे पाप स्वतःच्या काळजात गाडून जगत होती. अचानक वाड्याच्या मागच्या परसदारी असलेल्या विहिरीची लोखंडी जाळी खरखरत उघडल्याचा एक कर्कश आवाज रात्रीच्या शांततेत घुमला. ऋतुजा जागीच थिजली. पाठोपाठ वाड्याच्या दगडी फरशीवर ओले चिखलाने माखलेले पाय फरफटत चालल्याचा आवाज येऊ लागला आणि प्रत्येक पावलासोबत हाडे तुटल्यासारखा किंवा मोडलेली हाडे एकमेकांवर घसरल्यासारखा विचित्र आवाज येत होता. तिने भीतीने किंचाळत मोबाईल हातात घट्ट पकडला आणि वरच्या मजल्यावरील स्वतःच्या बेडरूमकडे धाव घेतली. लाकडी जिने चढताना तिच्या पायात त्राण उरले नव्हते. तिने खोलीत शिरून लाकडी दरवाजा धाडकन बंद केला आणि आतून जड लोखंडी कडी लावून घेतली. ती बेडरूमच्या कोपऱ्यात एका मोठ्या लाकडी कपाटामागे लपली. त्याच क्षणी संपूर्ण वाड्यातील वीज गेली. इन्व्हर्टरचा भोंगा 1 सेकंदात वाजला आणि अचानक एक ठिणगी पडून इन्व्हर्टरही कायमचे शांत झाले. खोलीत इतका भयानक अंधार पसरला की हाताची बोटेही दिसत नव्हती. फक्त खिडकी बाहेर कोसळणाऱ्या विजांच्या लख्ख प्रकाशात खोलीतील वस्तूंची लांब लचक विकृत सावली भिंतीवर नाचत होती. मोबाईल पुन्हा व्हायब्रेट झाला. ताई, मी जिन्यावर आलोय, 5 पायऱ्या चढलोय, अजून 7 पायऱ्या बाकी आहेत. ऋतुजा थरथरत्या हाताने रोहनला मेसेज केला. रोहन, तू कुठे आहेस? तो जिन्यावर पोचलाय, मला वाचव. रोहनचा रिप्लाय आला. ऋतू, मी वाड्याच्या गेटवर पोचलोय. मुसळधार पावसामुळे बाईक स्लिप झाली. मी धावत आलोय. मुख्य गेट आतून बंद आहे. मी कुंपणावरून उडी मारून आत येतोय. दार उघडू नकोस. ऋतुजाचा जीव भांड्यात पडेल असे वाटत असताना जिन्यावरील आवाजाचा वेग वाढला. आता तो आवाज अगदी तिच्या बेडरूमच्या दाराबाहेर येऊन थांबला होता. दाराच्या फटीखालून एक असह्य कुजलेला दुर्गंध खोलीत पसरू लागला. जणू काही कित्येक महिने चिखलात कुजलेले मांस, सडलेली पाने आणि दलदलीचा दर्प एकत्र आला होता. दारावर अत्यंत हळुवारपणे 3 ठोके पडले. त्यानंतर एक खोल विद्रूप पाण्याच्या घुटमळल्यासारखा आवाज दारामागून घुमला. ताई, कडी उघड ना, माझे दोन्ही खांदे तुटलेत, मला दार ढकलता येत नाहीये. ऋतुजाचे दोन्ही हातांनी तोंड दाबून धरले जेणेकरून तिच्या रडण्याचा आवाज बाहेर जाणार नाही. अश्रूंच्या धारा तिच्या गालावरून वाहत होत्या. अचानक खाली अंगणातून रोहनच्या किंचाळण्याचा एक भयानक आवाज आला. ऋतुजा, पळ, हे काहीतरी भलतंच आहे. आणि त्याचा आवाज एक क्षणात दाटल्यासारखा होऊन बंद पडला. जणू काही एखाद्याने त्याचा गळा लोखंडी पकडीत आवळला होता. पाठोपाठ हाडे मोडल्याचा एक तीव्र आवाज आला आणि त्यानंतर फक्त पावसाची संत धार ऐकू येत होती. ऋतुजाच्या मोबाईलवर एक मेसेजची फाईल आली. भीतीने थरथरत तिने स्क्रीनवर बोट ठेवला. फोटो डाउनलोड झाला. फोटो पाहून तिच्या हृदयाचे ठोके जणू कायमचे थांबले. अंगणातील तुळशीच्या वृंदावनाजवळ रोहनची मान विचित्र कोनात मोडलेली पडली होती. त्याचे पांढरे पडलेले डोळे आकाशाकडे पाहत होते आणि त्याचा रक्ताळलेल्या छातीवर एक चिखलाने माखलेला उलटा फिरलेला पाय ठेवलेला होता. खाली मेसेज आला. रोहनचा हिशोब संपला, आता वचन पूर्ण करण्याची वेळ आली ताई. धडाम. दारावर इतका भीषण आघात झाला की लाकडी दाराची एक फळी मधोमध चिरली गेली. धडाम. दुसरा आघात आला. लोखंडी कडी भीतीतून उकडून बाहेर पडली. दरवाजा कर कर करत उघडला गेला. खिडकीतून पडणाऱ्या विजेचा लख्ख प्रकाशात ऋतुजाला दारात उभी असलेली ती आकृती दिसली. तो समीर होता, पण तो आता माणूस उरला नव्हता. त्याचे संपूर्ण शरीर काळवंडलेले, चिखलाने आणि शेवाळाने माखलेले होते. अंगावरचे कपडे फाटून चिंध्या झाल्या होत्या. त्याचा डावा हात कोपरातून उलटा लोंबकळत होता. कवटीचा अर्धा भाग एका बाजूने चेपला गेला होता आणि त्यातून काळे रक्त वाहत होते. त्याच्या चेहऱ्यावरचे मांस अनेक ठिकाणी गळून पडले होते. त्याचे डोळे, ते लाल भडक
जळजळते डोळे थेट ऋतुजाच्या डोळ्यात रोखलेले होते. त्याचा उजवा हात तो अजूनही शाबूत होता. 2 वर्षापूर्वी तीच लाल रेशमी राखी घट्ट पकडलेली होती. तो पाय फरफटत ऋतुजाच्या दिशेने सरकू लागला. त्याच्या प्रत्येक पावलासोबत जमिनीवर चिखल आणि काळ्या रक्ताचे ओघळ उमटत होते. ऋतुजा भिंतीला चिटकून बसली होती. तिची पळण्याची ताकद पूर्णपणे संपली होती. तो तिच्या अगदी समोर येऊन खाली बसला. त्याचा बर्फासारखा थंड सडलेला हात ऋतुजाच्या गळ्यावर आला. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगातील रक्त गोठल्यासारखे झाले. त्याने त्याचा रक्ताळलेला उजवा हात तिच्या समोर धरला. "बांध ताई." त्याचा आवाज जणू एखादा खोल विहिरीतून घुमत होता. "आज पौर्णिमा आहे. भावाला राखी बांधल्याशिवाय बहीण कशी राहू शकते?" ऋतुजाने थरथरत्या निर्जीव हाताने ताटातील राखी उचलली. तिच्या डोळ्यातून पश्चातापाचे आणि पराकोटीच्या भयाने अश्रू वाहत होते. तिने त्या बर्फासारख्या थंड मांस नसलेल्या हाडांच्या मनगटावर ती रेशमी गाठ बांधली. राखी बांधून पूर्ण होताच त्या विद्रूप चेहऱ्यावर एक भयानक अमानुष हास्य उमटले. "तुला आठवतंय ताई, लहानपणी राखी बांधल्यावर मी तुला काय वचन द्यायचो? मी तुझं रक्षण करेन. जगातील प्रत्येक संकटापासून तुला सुरक्षित ठेवेन. आज मी ते वचन पूर्ण करतोय. या क्रूर जगात कोणत्याही दुःखाची, संकटाची झळ आता तुला कधीच बसणार नाही." त्याचा थंडगार लोखंडी हाताने ऋतुजाचा हात अत्यंत घट्ट पकडला. तोच हात तो तिने 2 वर्षापूर्वी दरीच्या टोकावर सोडला होता. "चल ताई, खाली खूप शांतता आहे, खूप गारवा आहे." ऋतुजाच्या तोंडातून किंचाळी फुटणार तेवढ्यात एक प्रचंड ताकदीने तिला खिडकीच्या दिशेने खेचले गेले. खिडकीच्या लोखंडी ग्रिल कागदीसारखी दुमडली गेली आणि एका क्षणात विजेच्या प्रचंड कडकडात दोन्ही सावल्या त्या अंधारात अथांग दरीच्या गर्दीत अदृश्य झाल्या. पहाटेचे 4:30 वाजले होते. निलेश पोलिसांच्या 3 गाड्या आणि रुग्णवाहिका घेऊन वाड्याच्या आवारात दाखल झाला होता. वाड्याचे मुख्य गेट तुटलेले होते. अंगणात रोहनचा मृतदेह पाहून पोलिसांचीही पाचावर धारण बसली. निलेश धावत वरच्या मजल्यावर गेला. बेडरूमचा दरवाजा उद्ध्वस्त झाला होता. खोलीत सगळीकडे दलदलीचा चिखल आणि जळालेल्या मांसाचा वास भरून राहिला होता. खिडकीची ग्रिल बाहेरून तुटलेली होती. निलेश थरथरत्या पायाने खिडकीजवळ गेला. खिडकीच्या दगडी कट्ट्यावर ऋतुजाचे सोन्याचे तुटलेल्या बांगड्या आणि 2 रक्ताळलेली रेशमी धागे एकमेकात गुंतलेले पडले होते. खाली जमिनीवर उमटलेले 2 वेगवेगळ्या पावलांचे चिखलाचे ठसे खिडकीच्या कट्ट्यावरून थेट बाहेर धोक्याने वेढलेल्या त्या अथांग दरीच्या दिशेने गेले होते, जिथे खाली फक्त शांत काळोखाचा पहारा होता. तर मित्रांनो, आजची कथा रक्षाबंधन एक काळ रात्र. कथा कशी वाटली हे नक्की सांगा. आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.